नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नवी मुंबई महानगरपालिकेकडून 3 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। या 3 जाहिराती गट अ, गट ब आणि गट क या तिन्ही जाहिराती ज्या आहेत तर ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। कोणत्या पदांसाठी जाहिरात आलेली, त्याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, वेतन काय असणार आहे आणि कधीपासून आपण अप्लाय करू शकतो, या सगळ्या काही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत आणि त्यासोबतच मित्रांनो आपले जे आहेत तर ते 22 डिसेंबर म्हणजे आजपासून आपले लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहेत। YouTubeला तुम्ही पाहू शकता। तलाठीची आपली नवीन धुरंधर बॅच जी आहे तर ती लॉन्च झालेली आहे। याच्यामध्ये जे आहेत तर ते तुम्हाला पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 25% ऑफ देखील मिळणार आहे। म्हणून जे कोणी उमेदवार तलाठी भरतीसाठी तयारी करत असेल तर त्यांनी आपली इग्नाइट अकॅडमीची धुरंधर बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात आणि जॉईन करण्यासाठी ही सगळ्यात योग्य वेळ आहे, कारण की लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे। आज YouTubeला तुम्ही पूर्ण वेळ लेक्चर्स बघा, आपले इथं लेक्चर्स आहेत फ्री मध्ये, तुम्हाला डेमो बघायला मिळतील ते बघा, त्याच्यानंतर तुम्हाला सगळी काही माहिती इथं मिळणार आहे मित्रांनो। ठीक आहे, चला गट आता मी सुरुवात जी आहे तर ती गट क पासून करतो की गटाची मोठी जाहिरात आहे। आपण गट क पासून जी आहे तर ती सुरुवात करूया। बघा, गट क महानगरपालिकेच्या गट क संवर्गासाठी जाहिरात आलेली। किती पद आहेत? एकूण 12 पद आहेत। ग्रुप सी ची 12 पद आहेत। याच्यामध्ये जर आपण पाहिलं बघा, 2 पदांसाठी वॅकन्सी आलेली आहे। एक आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, कोणासाठी? इलेक्ट्रिकल, आणि जेई मेकॅनिकल या 2 पदांसाठी वॅकन्सी जी आहे तर ती इथं आलेली आहे। बघा, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल दोघांची वेतन श्रेणी सारखी S14 38,600 ते 1,22,800 म्हणजे जवळपास इथं तुमची 61,000 रुपयांपर्यंतचं इन हँड पेमेंट मिळेल। 8 जागा आहेत इलेक्ट्रिकलच्या, मेकॅनिकलच्या 4। कोणी म्हणेल या कमी आहेत तर त्यांना सांगू इच्छितो, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या एवढ्याच जागा येतात, त्याच्यापेक्षा 2 जागा 1 जागा अशी पण येते। म्हणून इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या दोघांनी जर अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करू शकतात। बाकी कुठल्या बीएमसी सोडली तर बाकी मनपामध्ये मोठी जाहिरात येत नाही यांच्यासाठी। बघा, अर्ज हे 5 जानेवारी पासून सुरू होतील, 4 फेब्रुवारी पर्यंत असतील। तर मोस्ट प्रोबेबली तुमची परीक्षा ही मार्च मध्ये जी आहे तर ती होऊ शकते आणि ही परीक्षा टीसीएस घेणार आहे। कोण घेणार आहे? टीसीएस यांच्याकडून ही जी परीक्षा जी आहे तर ती घेतली जाणार आहे। बाकी पुढं 900 रुपये 1000 रुपये फी लागते, ती तर तुम्हाला माहितीच आहे। त्याच्यानंतर बाकी अभ्यासक्रम वगैरे थोड्या कालावधीसाठी प्रसिद्ध करण्यात येईल। आता याच्यामध्ये जे इलेक्ट्रिकलच्या जागा आहेत कॅटेगरीनुसार कशा आहेत त्या पहिले पाहून घेऊया। 8 जागा तर आहेतच, पण त्याच्यामध्ये बघा, अनुसूचित जातींसाठी 1 जागा आहे, एक जागा आहे। अनुसूचित जमाती यांच्यासाठी जागा नाही, इथं जागा नाही आहे। विजेए साठी 1 जागा, एनटीबी साठी नाही, एनटीसी साठी, एनटीडी साठी नाही आहे। पुन्हा एसबीसी साठी आहे, ओबीसीच्या 2 आहेत, एसीबीसी 1, ईडब्ल्यूएस आणि ओपनचे 1। म्हणजे ज्या कोणी उमेदवारांना हे अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरीचे उमेदवार आणि विजेचे उमेदवार यांना जर अप्लाय विजे नाही एनटी BCD यांना जर अप्लाय करायचं असेल तर ते ओपन मधून फॉर्म भरू शकतात। कॅटेगरीनुसार या जागा आहेत। ओबीसी मध्ये लक्षात घ्या, ओबीसी महिला 30% आरक्षण, 1 जागा महिलांसाठी इथं फिक्स आहे, लक्षात घ्या 1 जागा। म्हणून ज्या कोणी महिला असतील ज्यांना इलेक्ट्रिकल मध्ये अप्लाय करायचं असेल इथं संधी आहे, कारण की 1 जागा ही फक्त तुमची ओबीसी महिला। ओके, पुढे पदवी सांगितलेली मित्रांनो, डिप्लोमा इथं इलिजिबल केलेलं नाही, लक्षात घ्या। अभियांत्रिकी शाखेची पदवी सांगितलेली, डिप्लोमा वाले इथं म्हटलेलं नाही त्यांनी। पुन्हा जेई मेकॅनिकलच्या 4 जागा आहेत, त्याच्यामध्ये ओपनची जागा नाहीये, विषय संपला, ओपनची जागा नाहीये। आता ज्यांना जागा आल्या तेच अप्लाय करू शकतात। कोण कोण अप्लाय करू शकतात? बघा, अनुसूचित जाती म्हणजे एससी वाले अप्लाय करू शकतात, 1 जागा आहे। एसटी वाले अप्लाय करू शकतात, 1 जागा आहे। विजे वाले अप्लाय करू शकतात, ओबीसी वाले अप्लाय करू शकतात। आता ओपनची जागा न दिल्यामुळे कोण कोण अप्लाय करू शकत नाही? बघा, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस हे अप्लाय करू शकत नाही। ओबीसी वाल्यांना 1 जागा आहे। एससी, एसटी, विजे आणि ओबीसी यांना 1 जागा आहे। अशा या 4 जागांसाठी रिक्रुटमेंट आलेली आहे। आता हे काय, काही मुलं म्हणतील की सर आमचं अन्याय झालं। मित्रांनो, ही रोस्टर सिस्टीम असते, याला बिंदू नामावली म्हणतात। 4 बिंदूमध्ये यांचे बिंदू आले, आता पुढचे जर पद वाढले तर पुढच्या बिंदूला इथं चान्स मिळतो। म्हणून लक्षात घ्या, एनटीबीसीडी, एसबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपन आणखी कोणी असेल उरलेलं तर तो अप्लाय करू शकत नाही। याच्यात फक्त ओबीसी, एससी, एसटी आणि विजे हे 4च लोक इथं अप्लाय करू शकतात। हे इथं समजून घेणं तुम्ही इथं महत्वाचं आहे। या 4 लोकांमध्ये पण फक्त पदवीलाच जे आहेत तर त्यांनी इलिजिबल केलेले। बाकी वयोमर्यादा ही लक्षात घ्या, सगळ्यांसाठी सारखीच असते, 18 ते 38 आणि 18 ते 43 ही वयोमर्यादा असते, हे लक्षात घ्या। फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमची शैक्षणिक अर्हता कंप्लीट पाहिजे। बाकी याचा जो एक्झाम पॅटर्न आहे तर तो तुम्हाला जो आहे तर तो लवकरच प्रकाशित केला जाणार आहे। बघा, जे कोणी इलिजिबल असतील, ज्यांच्या जागा असतील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या दोघींच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत।
तर ज्या तयारी करत असाल, ज्या फंडना फॉर्म भरायचा आहे, तर ते या बॅचेसच्या माध्यमातून त्यांची तयारी करू शकतात. सोबत TCH ची परीक्षा घेणार आहे, म्हणून TCH चे 4600 प्रश्नांचा संपूर्ण संच आपल्याकडे अवेलेबल आहे. नाशिकमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही अशोक स्तंभ वकीलवाडी उपाध्ये क्लास इथं आलात तर मी स्वतः अवेलेबल असतो. तुम्ही हे पुस्तक किंवा तुमचे काही बाकीचे प्रश्न असतील विचारू शकतात. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे बुक जे आहे तर ते आजच ऑर्डर केलं पाहिजे. आता ही झाली पहिली जाहिरात. आता आपण कशावर येऊया मित्रांनो, गट ब वर येऊया. चला गट ब वरची जाहिरात घेऊया. खूप चांगली जाहिरात नाही आहेत मित्रांनो, पण एक चांगलं डिसेंट पद आहेत मित्रांनो. बघा ग्रुप बी चं पद आहे. किती जागा आहेत? एकूण 7 जागा आहेत. 7 जागा आहेत फक्त. सहाय्यक आयुक्त S16 ची वेतन श्रेणी मित्रांनो 44,900, 1,42,400 अशी पद कुठून भरली जातात माहितीये का मित्रांनो? राज्यसेवा सारख्या परीक्षेमधून भरली जातात, ज्याच्यामध्ये प्रिलिम असतो, मेन्स असते जी लिहावी लागते पार, त्याच्यात ऑप्शनल असतो, मुलाखत असते. अशा 3 स्टेप द्यावे लागतात, तेव्हा कुठेतरी अशा लेवलचं पद मिळतं. पण इथं हे पद डायरेक्ट सरळ सेवेने भरण्यासाठी आलेले. कळालं का तुम्हाला? 5 पद आहेत एकूण. महानगरपालिका उपसचिव S15 एक, सहाय्यक विधी अधिकारी S15 एक जागा. आता फॉर्म 5 जानेवारी पासून सुरू होणार आहेत. 4 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता परीक्षा शुल्क 1000 रुपये, 900 रुपये. आता याचा अभ्यासक्रम परीक्षा पॅटर्न लवकरच यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल. नवी मुंबईने आधी पण जाहिरात घेतली होती. खूप डिटेलमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट सगळ्या काही गोष्टी देतात ते. ओके. आता पहिलं जे पद आहे ना ते खूप महत्वाचं मित्रांनो, असिस्टंट कमिशनर तुम्ही डायरेक्ट होतात. ग्रुप बी चं पद आहे, पण S16 ची वेतन श्रेणी लक्षात घ्या 44,900, 1,42,400. मे बी हे गॅजेटेड पोस्ट असेल मित्रांनो, गॅजेटेड पोस्ट असेल, कारण की एवढं वेतन श्रेणी गॅजेटेड पोस्टलाच असते. ग्रुप बी जरी असेल तरी लक्षात घ्या. 5 जागा आहेत. 5 जागा कोणाकोणाला आहेत पाहूया. सगळ्यात आधी ओपनला 1 जागा आहे, म्हणजे टेन्शन नाही, कोणी अप्लाय करू शकतं. SC ला 1 जागा आहे, ST ला जागा नाही. विजेला जागा आहे, NTB, NTC, NTD, SBC यांना जागा नाही. EWS यांना जागा नाही. OBC ला 1 जागा आहे, ACBC ला 1 जागा आहे, ओपनला 1 जागा आहे. अशा 5 जागांचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके. जरी NTB, NTC, NTD, SBC, EWS यांना जागा नसेल तर ओपनची 1 जागा आहे, तिथून तुम्ही फॉर्म भरू शकतात. डोंट वरी. याच्यासाठी एक खूप छान गोष्ट आहे मित्रांनो, पगार जबरदस्त आहे. आणि काय म्हटलेले, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. म्हणजे काय, अनुभवाची अट नाही. आता कुठला जॉब आहे की जो S16 ची वेतन श्रेणी त्याच्यामध्ये अनुभव मागितलेला नाही, आणि ते पण आपल्याला एकच परीक्षा द्यायची. इथं इंटरव्ह्यू त्यांच्याकडून घेतला जाणार नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणून ज्यांच्या जागा असतील, मी म्हणतो 5 जरी जागा आहेत तर पण तुमचं जर नशीब चांगलं असेल आणि तुमचा अभ्यास चांगला असेल ना, तर दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील मित्रांनो. आणि S16 ची वेतन श्रेणी आणि अप्लाय तुम्ही जे आहे तर ते नक्की करू शकतात. आता याचा अभ्यासक्रम नेमका काय असतो ना, तर तो येणाऱ्या कालावधीत आपल्याला पाहावा लागणार आहे. पुढे महापालिका उपसचिव, म्युन्सिपल डेप्युटी सेक्रेटरी यांचं पद आहे मित्रांनो. बघा इथं जागा नाही, इथं जागा नाही, इथं 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 एकच जागा आहे, ती पण ओपनला जागा आहे. म्हणजे काय, कोणी अप्लाय करू शकतो. चला, पण याच्यासाठी काय पाहिजे बघा, लक्षात घ्या. विधी शाखेची पदवी पाहिजे आणि 3 वर्ष कामाचा इथं अनुभव मागितले. वरच्यासाठी अनुभव नाही. पुन्हा असिस्टंट लॉ ऑफिसर एकच जागा आहे, ती पण ओपनची जागा आपल्याला पाहायला मिळते. इथं पण तुम्हाला विधी सांगितलेले आणि 3 वर्ष कामाचा अनुभव इथं तुम्हाला सांगितलेले. आता निवडीचे टप्पे वगैरे त्या सगळ्या काही गोष्टी ते येणाऱ्या कालावधीत सांगतील. आणि थोडी मोठी जाहिरात जी आहे ना, तर ती ग्रुप ए मध्ये आलेली मित्रांनो. किती? ग्रुप ए मध्ये. सगळ्यात छोटी ग्रुप ए ची जाहिरात पाहूया. बघा याच्यामध्ये वेतन श्रेणी जर तुम्ही पाहिली ना, S20 कोणाची असते माहिती का मित्रांनो? DYSP ची असते, किंवा जो डेप्युटी कलेक्टर असतो ना त्याची वेतन श्रेणी S20 असते. म्हणून महानगरपालिकेमध्ये भरतायत तर समजून घ्या तुमची वेतन श्रेणी काय लेवलला इथं भरलेली S20 आहे. 56,100, 1,77,500. पहिलं पद आहे वैदिक शास्त्र तज्ञ. ही मेडिकलची पद आहेत मित्रांनो. आता जेवढी काही तुम्हाला पाहायला मिळतील ना, ही मेडिकल सर्व्हिसेसची पद आहेत. दुसऱ्याच्यात प्रशासकीय पद होती आणि ग्रुप सी ची ते तांत्रिक पद होते, म्हणजे टेक्निकल पद तुम्हाला पाहायला मिळतात. बघा 16 जागा आहेत. शल्य चिकित्सक S20 किती जागा आहेत? 10 जागा आहेत. त्याच्यानंतर स्त्रीरोग तज्ञ 21 जागा आहेत. बालरोग तज्ञ 17 जागा आहेत. किरण तज्ञ 11 जागा आहेत. विकृती शास्त्र तज्ञ 2 जागा आहेत. बघा हे इथं हे सगळे दिलेले. एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही या ज्या रिक्त जागा आहेत तर ते वाचू शकतात. पुढे वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी. बघा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या पण जागा आलेल्या आहेत. एकच जागा आहेत. 113 टोटल पद आहेत. 5 जानेवारी पासून अर्ज सुरू होत आहेत आणि 4 फेब्रुवारी पर्यंत हे सगळे अर्ज जे आहेत तर ते चालणार आहेत मित्रांनो. 1000 रुपये, 900 रुपये. बाकी इथं त्यांनी डिटेलमध्ये सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही जे महत्वाचे पद आहेत, समजा ही 16 पद आहेत. वैदिक शास्त्र याचं पद आहे. काय पाहिजे? MD मेडिसिन पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, बाकी नोंदणी वगैरे पाहिजे. अनुभव इथं मागितलेला नाहीये, चांगली गोष्ट आहे. पुन्हा सर्जनचं पद आहे. 10 जागा आहेत. सर्जनला काय सांगितलेले की MS सर्जन पाहिजे तुमचं.
त्याच्यानंतर नोंदणी पाहिजे ते ठीक आहे, अनुभव मागितले का नाही. गायनाकोलॉजिस्ट 21 जागा आहेत, त्याच्यामध्ये MD पाहिजे तुमचं गायनॅक मध्ये. त्याच्यानंतर तुमचा DGO कोर्स पाहिजे, त्याच्यानंतर मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान, हे ठीक आहे. तर एवढ्या या काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बालरोग तज्ञ 17 जागा आहेत, तर MD झालं पाहिजे बालरोग मध्ये. आणि जर वरचे उपलब्ध नाही झाले तर DCH मधून देखील ते भरता येईल आणि मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागणार आहे. त्याच्यानंतर रेडिओलॉजिस्ट 11 पद आहेत, चांगली पद आहेत मित्रांनो. MD रेडिओलॉजिस्ट झालं पाहिजे. 2 वर्ष कामाचा अनुभव इथं मागितलेला आहे, बाकी वरच्यांना कामाचा अनुभव इथं मागितलेला नव्हता. तर अशा पद्धतीने या सगळ्या जाहिराती आहेत मित्रांनो. या तुम्ही एकदा जे आहेत तर ते नक्की, मेडिकल वाले असेल तर ते नक्की बघा. ही वेबसाईट आहे मित्रांनो nmmc.gov.in. याची वाटल्यास लिंक मी कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो, नसेल तर डायरेक्टली तुम्ही इथे गेले तर तुम्हाला या जागा ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतील. बघा, तांत्रिक सेवेमध्ये आलेले आहेत, प्रशासकीय सेवेमध्ये आले आहेत आणि आरोग्य सेवेमध्ये आलेले आहेत. 3 महत्वाच्या जागा इथे आलेल्या आहेत. बाकी या वेबसाईटवर तुम्ही जर पाहिलं, नवी मुंबईच्या वेगवेगळ्या जाहिराती येत असतात, म्हणून तुम्ही याला वेळोवेळी व्हिजिट देत चला. त्यासोबतच इतर अन्य काही गोष्टी असतील ना मित्रांनो, आपण त्या सगळ्या काही गोष्टी सांगत असतो, म्हणून तुम्ही जे आहेत तर ते आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे विविध कोर्सेस मित्रांनो आता वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी पण असतात. फॉर एक्झाम्पल कृषीसाठी आहे, त्यासोबतच आता लहान मुलांची स्कॉलरशिपची परीक्षा असतात, ते पण आपल्याकडे. नवोदय परीक्षा आहे, बँकिंग असेल, MBA, पोलीस भरती, SSC रेल्वे, तलाठी असेल, शिक्षक भरती असेल, MPSC असेल, इंजिनिअरिंग असेल, अशा विविध परीक्षांसाठी आता इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस अवेलेबल आहेत. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे कोर्सेस जॉईन करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.